डॉक्टर. हॅलो. डॉक्टर, पंचकर्म म्हणजे नेमकं काय हो? बघा, पंचकर्म ही आयुर्वेदातील शरीर शुद्धी आणि रोग निवारणाची विशेष उपचार पद्धती आहे. आता जसं आपण पॅकेज ड्रिंकिंग वॉटर न म्हणता बिस्लेट म्हणतो ना, तसं पंचकर्मामध्ये 5 प्रधान कर्म, त्याच्याबरोबर येणारी पूर्वकर्म आणि पश्चात्कर्म हे सगळं इन्क्लुडेड आहे. फॉर एक्झाम्पल स्नेहन स्वेदन, अभ्यंग, षष्टिक शालिपिंड असेल, शिरोधारा, हे सगळे उपप्रकार पंचकर्माचे झाले. आणि मुख्य जे पंचकर्म आहेत, ही वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य, ही 5 प्रकार पंचकर्मामध्ये येतात. ह्या सगळ्याला एकत्रित मिळून पंचकर्म असं म्हणतात. मग पंचकर्म फक्त शरीर डिटॉक्स साठीच असते का? नाही, पंचकर्म केवळ डिटॉक्स साठी नसतं, तर तुमचं संधिवात, गुडघेदुखी, पाठदुखी, सायटिका, त्वचेचे विकार, डायबिटीज, स्ट्रेस रिलेटेड डिसीज, अशा सगळ्या आजारांमध्ये उपयुक्त असतं. पंचकर्म कोणाला करता येते? डॉक्टरांच्या तपासणीनंतर योग्य व्यक्तींना पंचकर्म करता येते. मग रुग्णाची प्रकृती, त्याचं वय, त्याचा आजार, त्या आजाराची स्टेज, त्यानुसार जे काही उपचार आहेत निवडले जातात. मग पंचकर्म करताना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागते का? बहुतेक पंचकर्म ओपीडी मध्येच होतात, पण काही विशिष्ट उपचारांसाठी किंवा गंभीर रुग्णांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार भरतीची गरज भासू शकते. साधारणतः किती दिवस हे पंचकर्म करावे लागते? बघा, आजार आणि त्याचा काय उपचार आहे त्यानुसार 5 दिवस, 7 दिवस, 10, 14, मे बी 21 दिवस पण पंचकर्माचा कोर्स असू शकतो, डिपेंड करतो. मग पंचकर्म केल्याने फायदे काय काय होतात? बघा, पंचकर्म केलं की पहिले तर वेदना कमी होतात, आजार जो असतो त्याचा जोर कमी होतो, शरीर हलकं वाटतं, तुमचं पचन सुधारतं, झोप चांगली लागते, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तुमचं शरीर मन हे ताजतवानं राहत, असं छान रिझल्ट मिळतात. मग हे साधारणतः वर्षातून किती वेळा करायला हवं? बघा, निरोगी व्यक्तींना आपण वर्षातनं साधारण 1 ते 2 वेळा पंचकर्म केलं तर त्यांचं आरोग्य एकदम छान पद्धतीमध्ये राहतं.